श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 1 ते 15 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या आत्मविश्वासाला नवी उंची मिळणार आहे का? तुमचे निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील का, की काही ठिकाणी संयमाची परीक्षा होईल? करिअर, पैसा, प्रेम आणि कुटुंब या सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला कोणते अनुभव मिळणार आहेत? चला जाणून घेऊया सिंह राशीसाठी 1 ते मे 15 हा पंधरवडा नेमका कसा ठरणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा पंधरवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी ऊर्जा, नेतृत्व आणि आत्मविश्वास यांचा जबरदस्त संगम घेऊन येणारा आहे. सुरुवातीपासूनच तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळी ऊर्जा आणि उत्साह जाणवेल, ज्यामुळे तुम्ही कोणतेही काम धाडसाने हाताळाल. मात्र या ऊर्जेला योग्य दिशा देणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. काही ठिकाणी परिस्थिती तुमची परीक्षा घेऊ शकते, पण तुमचा ठाम निर्णय आणि धैर्य तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा आणि आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याचा आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या बाबतीत हा पंधरवडा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगतिशील ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांची चमक दिसून येईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित होतील आणि तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या देण्याची शक्यता आहे. काही जणांसाठी पदोन्नती किंवा नवीन संधीचे दरवाजे उघडतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्तार आणि नफा देणारा आहे. नवीन प्रोजेक्ट, नवीन ग्राहक आणि नवीन आयडिया यांच्या मदतीने व्यवसायाला गती मिळेल. मात्र अहंकार किंवा अति आत्मविश्वास टाळा, कारण त्यामुळे काही चांगल्या संधी हातातून निसटू शकतात. टीमसोबत समन्वय ठेवला तर यश अधिक मोठे मिळेल. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा पंधरवडा सकारात्मक आणि लाभदायक ठरण्याची चिन्हे आहेत. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच काही जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला असू शकतो, पण योग्य सल्ला घेऊनच निर्णय घ्या. तथापि लक्झरी वस्तूंवर किंवा दिखाव्यासाठी खर्च करण्याची प्रवृत्ती वाढू शकते, त्यामुळे बजेटचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि भविष्यासाठी चांगली बचत करता येईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात या पंधरवड्यात आनंद आणि उत्साहाचे वातावरण राहील. घरातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुटुंबात एखाद्या शुभकार्याचे आयोजन होऊ शकते, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मात्र कधीकधी तुमचा हट्टीपणा किंवा स्वतःचे मत लादण्याची वृत्ती वाद निर्माण करू शकते. त्यामुळे इतरांचे मत ऐकणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. वडीलधाऱ्यांचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा काळ रोमॅन्टिक आणि उत्साही आहे. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यात गोडवा आणि जवळीक वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहित जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल, पण अहंकार टाळणे अत्यंत गरजेचे आहे. छोट्या गोष्टींवरून वाद होऊ नये म्हणून संवाद स्पष्ट आणि शांत ठेवा. नात्यात परस्पर आदर आणि विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा पंधरवडा मेहनतीचा आणि प्रगतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास उत्तम परिणाम मिळतील. काही जणांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तथापि आत्मविश्वास जास्त झाल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये याची काळजी घ्या. नियमित अभ्यास, योग्य वेळापत्रक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल. आध्यात्मिक जीवन. या काळात तुमचा आत्मविश्वास आणि आध्यात्मिकता यांचा समतोल साधण्याची गरज आहे. ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. काही जण धार्मिक स्थळांना भेट देतील किंवा एखाद्या आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होतील. यामुळे तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट होईल. प्रवास. प्रवासाचे योग या पंधरवड्यात चांगले आहेत. कामानिमित्त किंवा वैयक्तिक कारणांसाठी प्रवास होऊ शकतो. हा प्रवास तुमच्यासाठी लाभदायक आणि नवीन अनुभव देणारा ठरेल. कुटुंबासोबत सहल केल्यास आनंद आणि रिलॅक्सेशन मिळेल. मात्र प्रवासात वेळेचे नियोजन आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उपाय. रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य द्या. ओम घृणी सूर्याय नमः मंत्राचा जप करा. गायीला गूळ चारा खाऊ घाला. गरजूंना लाल वस्तूंचे दान करा. वडीलधाऱ्यांचा आदर करा. सिंह राशीसाठी हा पंधरवडा आत्मविश्वास, ऊर्जा आणि प्रगतीचा ठरेल. करिअर आणि व्यवसायात तुमची मेहनत आणि नेतृत्व गुण यामुळे तुम्हाला चांगले यश मिळेल, तसेच काही नवीन संधीही मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती सुधारेल, उत्पन्न वाढेल, पण अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे राहील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि उत्साहाचे वातावरण राहील. मात्र कधीकधी तुमचा हट्टी स्वभाव किंवा अहंकारवाद निर्माण करू शकते, त्यामुळे समजूतदारपणा ठेवणे आवश्यक आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल, पण नात्यात समतोल राखणे महत्त्वाचे ठरेल.
विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा असून योग्य प्रयत्न केल्यास यश मिळेल. आध्यात्मिकतेकडे वळल्यामुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. आत्मविश्वासासोबत संयम आणि नम्रता ठेवली तर हा पंधरवडा सिंह राशीसाठी यश, समाधान आणि प्रगती घेऊन येणारा ठरेल. सिंह राशीसाठी हा पंधरवडा आत्मविश्वास, प्रगती आणि संधींचा आहे. करिअर आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल, तर कुटुंब आणि प्रेमसंबंधांमध्ये आनंद आणि समाधान मिळेल. मात्र अहंकार टाळून संयम आणि समजूतदारपणा ठेवला तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत यशस्वी आणि लक्षात राहणारा ठरेल. धन्यवाद.